परमात्मा सांगतात की यातले माझे जे असतील ते तर माझ्यासोबत येणारच आहे, पण उरलेले जे आहेत ना त्यांना सांगतो याला तरी यारे लागे. उरलेले हो तुम्ही जरा विचार करा बघा, तुम्हाला माझ्या मागे यावं वाटलं तरी या. आता माग येणं म्हणजे काय? माग येणं म्हणजे इंग्रजीमध्ये फॉलो करणं. आता तुम्ही फेसबुकला दिसायला लागले म्हणून फॉलो करणं, फॉलो करणं. माग येणं म्हणजे त्यानं घालून दिलेल्या वाटेनं वाटचाल करणं, त्यानं सांगितलेल्या मार्गावरून चालणं. म्हणून तर अर्जुन देवाला कसं म्हणतो, शिष्यस्य हम साधिवान माम प्रपद्ये. देवा तू गुरु आणि मी शिष्य. हो नष्टो मोह स्तुती लब्धा. आता काय मोह शिल्लक नाही, मग करिष्ये वचनं तव. आता तू जसं सांगशील तसा मी वागेल. आणि असं वागण्याची ज्यांची तयारी आहे, देव सांगतो त्यांना काय देणार? अजी देतो पोटभरी, अजी देतो पोटभरी, अजी देतो पोटभरी, अजी देतो पोटभरी. पुरे म्हणाल तोवरी, 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 पुरे म्हणाल तोवरी. याला तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे काय देणार आहात तुम्ही? आजी देतो पोटभरी. आणि सांगू का तुम्हाला, आज पोटभर मिळणार आहे. काय काय मिळणार आहे? नाही 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 बात नाही महाराज, गडबड होईल. अजून तुम्ही कोणती भातातच रमलात. काला आज तुम्हाला काय मिळणार? काला. समजला तर काला, नाही तर काला. समजला तर काला, नाही तर मग प्रश्न आहे पुन्हा का. हे तसंच असतं. काल्यामध्ये देहाच्या तृप्तीचीही व्यवस्था, जीवाच्या तृप्तीची सुद्धा व्यवस्था. शरीराच्या साठी दही भाताचा काला, दही भाताचा खिचडी काला. जीवाची भूक भागवण्याच्या साठी हरिनामाचा आहे, हरिनामाचा. मग जीवाची भूक भागवण्याची क्षमता, देहाची भूक भागवण्याची क्षमता कशात आहे? काल्यात. पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, त्या काल्याच्या प्रसादामध्ये काही पथ्य पाळायची. काय? त्याला भोजन म्हणायचं नाही, याला अन्न म्हणायचं नाही. त्याला काय म्हणायचं? हा, मागचं अन्नदान नाही. तसं आपण लय गडबड करतो. हा म्हणजे बऱ्याच अशा गडबडी आहेत बघा. श्रीकृष्ण जन्म नाही, श्रीराम जन्म नाही, प्राकट्य. प्रगटला राघव, प्रगटला राघव, अयोगी संभ प्रगटला हा. कृष्ण जन्माचा अभंग घ्या. काय शब्द आहे?
नामयाचा स्वामी प्रगटला. रामायणात या तुलसीदासजींना विचारा काय म्हणणं आहे. बळे प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्याला. मला तुमचं काय काय घ्यायचं नाही. मला 8:15 वाजता सोडायला सांगितलं जमलं तर लई ताणवलं तर 8:30. प्रगटला. देव जन्माला येत नसतो, जन्माला तो येतो ज्याचा अभाव आहे. आधी नव्हता आणि आता आला. ईश्वराचा अभाव आहे का. राम जन्माच्या अगोदर तो नाही का. त्याचा अभाव नाही म्हणून जन्म नाही. काय म्हणायचं प्रगट दिन. मग जन्मदिन म्हणण्याच्या ऐवजी शाण्यानं काय म्हणावं प्रगट दिन. उत्सव जन्माचा नव्हे, उत्सव प्रगट दिनाचा. तस त्या काल्याचा प्रसाद. काल्याचं अन्नदान नाही, काल्याचा प्रसाद. का बर प्रसाद का. पुढे फरक आहे बरं. प्रसाद का अन्न नाही का. प्रसाद एवढ्यामुळं की देणारा कोण आहे. प्रसाद किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. जेवण नाही हा प्रसाद आहे. आणि देणारा कोण आहे. देणारा अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा. म्हणून 2 पथ्य पाळायची काल्याचा प्रसाद घेताना. ती शक्यतो तुम्ही पाळताच, पण तरी पण जे पाळत नसतील त्यांना सांगतो. पहिलं एक, प्रसाद घेताना उशीर करायचा नाही. काय शक्यतो बोला कीर्तन वेळेत संपवायला सांगायचं. प्रसादाला उशीर करायचा नाही. आणि 2, हा प्रसाद घेत असताना क्रोध करायचा नाही. तेवढी 2 पथ्य तुम्ही ध्यानात ठेवायची. कोणती. बरेच वर्ष तुम्ही इथे काला ऐकताय आणि बरेच वर्ष तुम्ही काला खाताय किंवा घेताय. घेताना 2 पथ्य पाळायची. एक, उशीर करायचा नाही. भले नाही जागा पुरली तरी चालेल, पण सगळ्यांनी पाहिजे. पण नाही का वाढायला कोणी शिल्लक राहिला, पण सगळ्यांनी पहिल्याच पंक्तीला जागा धरून घ्यायची. उशीर करायचा नाही. आणि 2, क्रोध करायचा नाही, रागवायचं नाही. प्रसाद घेताना त्याचा परिणाम चांगला होत नाही. तुम्हाला उदाहरणानं सांगतो, समजेल तुम्हाला. तर राम जन्माच्या वेळेला यज्ञ केला पुत्र कामेष्टी आणि प्रसाद द्यायची वेळ आली. तो प्रसाद वसिष्ठाने राजाला सांगितलं तुझ्या पत्न्यांना वाट. काय म्हटले. वाट वाट. प्रसाद वाटायचा असतो बरं का. द्यायला बसलेल्यांना सांगतो. काही द्यायला बसतात, द्यायचं नाही. काय करायचं राहिलं ध्यानात. बरंच काय काय सांगितलं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. क्रोध करायचा नाही. 2, उशीर करायचा नाही. आता 3, आता खाणाऱ्यांसाठी नाही, देणाऱ्यांसाठी आहे. 3रा नियम देणाऱ्यांच्यासाठी आहे. काय. त्यांनी द्यायचं नाही. काय आपलं चाललंय खेळ. काय देण्यात आणि वाटण्यात फरक आहे सांगतो तुम्हाला. देण्यात आणि वाटण्यात हा फरक आहे. देण्यात स्वातंत्र्य आहे, वाटण्यात नाही. कळलं का. देण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. देता कमी अधिक येईल, वाटता कमी अधिक नाही येत. वाटायचं म्हणलं की सारखं द्यावं लागतं. म्हणून राजाला सांगितलं वाट. नाही तर त्यांना माहिती होतं याच्या आवडतीला जास्त देईल. जसं वाढणारी आवड त्या खाणाऱ्याला
आग्रह करून करून आणि ज्याच्याबरोबर भांडण झालं त्याच्या पत्रवळी का बघा लांबून टाक घेते. अरे पत्रवळीत तरी टाक, खाली कुठं. वसिष्ठांना वाटलं कदाचित हा राजा आहे आणि याची आवडती कोण आहे काय कळत नाही गड्या. राजांना कैकईच आवडते. आवडायला कौशल्य हवी पण आवडते कोण कैकई. मग वसिष्ठांना असं वाटलं कदाचित आता हे आशय कैकईला जास्तीच नीती. मग म्हणले आता असं कर वाट म्हणाल्यानंतर मग त्यांनी काय केलं त्याचे दोन भाग केले. जी धर्मपत्नी होती तिला एक भाग दिला आणि उरलेल्या ज्या पत्न्या त्यांच्यासाठी एक भाग राखून ठेवला. आणि म्हणून पहिलं दिलं कौशल्याला. फुगली ना कोण अवघड असत. कौशल्याचा सन्मान झाला का कैकई फुगलीच तसंच असत. आणि काय झालं परिणाम काय झाला. राग आला तिला, क्रोधावली आणि त्या क्रोधाचा परिणाम सज्जन असं झाला. पिंड घारीले झळपिला